दंडोत प्रणाम. मायबापो, आपण दृष्टांत पाठाचे विवेचन बघत आहोत. दृष्टांत पाठाचे अर्थ, दृष्टांताचे अर्थ बघत आहोत. आपले दृष्टांत झाले. पहिले परमेश्वर अवतारावर 3 दृष्टांत आहेत. दुसरे देवताच्या विद्यादातृत्वावर आहेत. दुसरे 4 दृष्टांत, असे 7 दृष्टांत आपण पाहिलेत. तर आता आपल्याला 8वा दृष्टांत पाहायचा आहे, तो म्हणजे समुद्राचा. 8वा दृष्टांत स्वामींनी सांगितला समुद्राचा. तर त्याचं लापणिक काय आहे? त्याचं लापणिक आहे, पुरुषाचे उद्यमे देण्याती जैसा समुद्राचा. पुरुषानं जर प्रयत्न केलं तर त्याला काहीही मिळू शकते. त्यानं जर परमेश्वरानं जीवानं प्रयत्न केले तर त्याला काही बी मिळू शकतं, असं सर्वज्ञाचं मत आहे. ते म्हणतात पुरुषाचे उद्यमे देण्याती जैसा समुद्राचा. तर कौनी एक समुद्राशी उद्यमा जाती. कौनी एक समुद्राशी उद्यमा जाती. एक कवडे देखती ते कवडे भरती, ते कवडाची घाली जाती. एक म्हणती हे समुद्री काही एक माणिक मोती असती, ते परते जाती, ते माणिक मोती भरती, ते तेनेची घाली जाते. आणि एक म्हणते हा समुद्र ये समुद्री काही एक नसे, ये समुद्री अनर्घे रत्ने असती, म्हणून ते राहती अनघा रत्नाचा उद्यम करती आणि अनर्घे रत्ने घेती. गावाशी येती, रायाशी भेटती, रावो रत्नपारखी बोलावी, याशी रूप काही, ते म्हणती याशी रूप नाही, याशी रूप करी तयाचे जिव्हे कुष्ठ लागे, तथा तयाची जीभ झडे ना ये आमोलिके रत्ने. मग तयाशी ओवाळणी पडे, ते तयाशी खावया होय. तयाची रत्ने ती तैशीची असती, याराशी केतुले एकदी खावया झाले मग नाही. तसे परमेश्वर संज्ञेने असता एक शिल्पविद्या घाली जाती, एक अप्रोक्ष विद्या घाली जाती. एक म्हणती हा परमेश्वर, हे परमेश्वरी काही एक नसे, हे परमेश्वरी ब्रह्मविद्या असे, ते ब्रह्मविद्येचा उद्यम करती, तयाशी ब्रह्मविद्या होय, मग तयाचे यातायात पारुखती. असा दृष्टांत हे बाबा. तर याच्यात काय आहे, तर काही लोक समुद्राला उद्यम करायला जातात, म्हणजे काही व्यापार करायला जातात. आणि मग काही लोकांना तिथे गेल्यावर कवड्या दिसतात, ते कवड्यावरच खुश होतात, कवड्या घेऊन घरी येतात. काही लोक म्हणतात नाही, ह्या समुद्रात माणिक मोती आहेत, मग ते माणिक मोत्याचा व्यापार करतात. माणिक मोती सापडतात त्याला, ते माणिक मोती घेऊन घरी येतात. आणि तिसरी टीम आहे, तर ती म्हणते की बाबा हे समुद्री काही एक नसे, हे समुद्री अनर्घे रत्ने असते. मग ते अनर्घे रत्ने मिळविण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्यांना अनर्घे रत्ने मिळतो बी. आणि मग ते अनर्घे रत्ने घेऊन ते गावात येतात, शहरात राजाला भेटतात आणि राजा रत्नपारखी बोलवतो. आणि मग रत्नपारखी बोलल्यानंतर रत्नपारखी म्हणतात बाबा याला हे अमोलिक रत्न आहे, याला मोल नाही, आणि जो याच्या मोल करीत त्याच्या जीवेला कुष्ठ लागत, असं ते म्हणतात. आणि मग काय होतं आहे की ते रत्न काही विकत नाहीत आणि आनंद रत्न काही विकत नाही, पण त्याच्यावर लोक ओवाळणी टाकतात. आणि ती ओवाळणी ह्या माणसाला, ज्यानं ते आनंद रत्ने ज्याला सापडले त्या माणसाला ती खावया होती. आयुष्यभर त्याला फिकीर नाही पुन्हा. आणि पण ज्यानं कवडे आणली त्या कवड्या संपून जातात आणि त्याला पुन्हा दुसरा उद्यम करावा लागतो. आणि ज्यानं माणिक मोते सापडले त्याचा बी माणिक मोते संपून जातात, पुन्हा त्याला पोटाची चिंता लागते. परंतु हा जो माणूस आहे, ज्याला आनंदी रत्ने सापडले, त्याला मात्र आयुष्यभर काम करायची गरज नाही, पोटाची चिंता करायची गरज नाही. तैसे परमेश्वराचं सन्निधान असताना परमेश्वराच्या सन्निधानी एक अधिकारी असतात, काही अनाधिकारी असतात. तर काही अनाधिकारी जे असतात त्याला शिल्पविद्या होतात, मग ते शिल्पविद्यावरच खुश होतात. काही स्थूळविद्या होतात, त्या स्थूळविद्यावरच खुश होतात. आणि काही म्हणतात नाही बाबा हा परमेश्वर आहे, ह्या परमेश्वरी म्हणजे ब्रह्मविद्या असते, ब्रह्मविद्या असे. आणि मग ते ब्रह्मविद्यासाठी प्रयत्न करतात, त्यांना ब्रह्मविद्या होते बी. आणि मग ब्रह्मविद्या झाल्यावर त्यांची यातायात पार होते, म्हणजे ह्या संसारातून त्याला पुन्हा येणं जाणं
येण्या जाण्याची चक्कर त्याची संपून जाते. मायबाबा असंच जसं समुद्राला गेलं आणि समुद्र एक समुद्र आहे, तर तो पाण्याचा समुद्र आहे, तो भौतिक समुद्र आहे. आणि परमेश्वर एक आध्यात्मिक समुद्र आहे, तो दैवराटीचा समुद्र आहे. तर त्या काही लोक त्या समुद्राकडे जातात, म्हणजे परमेश्वर समुद्राकडे जातात, आणि काही म्हणजे ह्या भौतिक समुद्राकडे जातात. भौतिक समुद्रवाल्याला म्हणजे काहीला कवड्या भेटतात, काहीला माणिक मोती भेटतात, आणि काहीला आनंदी भेटतात. ज्याला कवड्या भेटतात तर त्याला पुन्हा पोटाची चिंता असतेच, ज्याला माणिक मोत्यावाल्याला पोटाची चिंता असतेच. परंतु ज्याला आनंद रत्ने सापडलं त्याला मात्र पोटाची चिंता राहत नाही, त्याच्यावर ओवाळणी पडते, ते काही कोणी विकत घेत नाही, अनर्धेरत्न असते ते. आणि तसा हा परमेश्वर समुद्रावर गेल्यावर हा लाभ झाला. पण परमेश्वर जो समुद्र आहे, तो परमेश्वराच्या समुद्राकडं आपण गेलो तर त्याकडं शिल्पविद्या भेटतात, अप्रोक्ष विद्या भेटतात, आणि म्हणजे ब्रह्मविद्या बी भेटते. आणि मग काही लोकांना ब्रह्मविद्या भेटते, काही लोकांना स्थूलविद्या भेटतात, काहीला शिल्पविद्या भेटतात. आणि काही लोक त्या ब्रह्मविद्येसाठी प्रयत्न करतात, त्याला ब्रह्मविद्या होते बी, आणि ब्रह्मविद्या झाल्यानंतर त्याची मात्र ह्या संसारातून निवृत्ती होते. बाबा याप्रमाणे हा दृष्टांत आहे. अतिशय सुंदर दृष्टांत द्यायला देवानं, आणि हा दृष्टांत आपण हृदयगामी करावा अशी माझी विनंती आहे. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम, दंडोत.